नांदुरा शहरात 41 तलवारींसह 1,82,000चा मुद्देमाल जप्त। सण उत्सवाच्या काळात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई। नांदुरामध्ये अवैध तलवार विक्री प्रकरण उघडकीस। 41 तलवारींसह आरोपी जेरबंद। बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या संयुक्त कारवाईत नांदुरा येथून तब्बल 41 तलवारी जप्त करण्यात आल्या आहे। प्राप्त माहितीनुसार खामगाव येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा तसेच त्यांचे अधीनस्थ अधिकारी पोलीस अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी काल बुधवारी रात्री ही संयुक्त कारवाई केली। अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांना या संदर्भातील खात्रीलायक टीप मिळाली होती। मिळालेल्या माहितीवरून श्रेणिक लोढा यांनी आपल्या कार्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस जमादार शिवशंकर वायाळ, त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोलीस हवालदार चांद शेख, पोलीस हवालदार गणेश पाटील, पोलीस अंमलदार बुलढाणा यांनी नांदुरा गाठले। या संयुक्त पथकाने नांदुरा येथील शेख वसीम शेख सलीम राहणार शाहीन कॉलनी नांदुरा यांचे घर गाठले। शेख वसीम राहत्या घरून धारदार तलवारी अवैधरित्या विक्री करण्यासाठी मोटरसायकलने बाहेर जाणार अशी माहिती मिळाली होती। यामुळे या पथकाने शेख वसीम शेख सलीम यांचे घर गाठले। यावेळी आरोपी शेख वसीम शेख सलीम हा त्याची पल्सर मोटरसायकल क्रमांक MH28 BN 2277 वर पांढऱ्या रंगाच्या पोतडीचा लांब गठ्ठा गाडीवर ठेवून कुठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत दिसला। पथकाने त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख वसीम शेख सलीम वय वर्ष 33 राहणार शाहीन कॉलनी नांदुरा असे सांगितले। त्याच्या ताब्यात असलेल्या पांढऱ्या गठ्ठ्याची तपासणी केली असता त्यामध्ये लाल मॅन असलेल्या एकूण 41 तलवारी सापडल्या। या तलवारीवर सिरोही की सुप्रसिद्ध तलवार 100 साल वॉरंटी असे दोन्ही बाजूनी कोरले असल्याचे दिसून आले। कोरलेल्या तलवारींची मुठीसह एकूण लांबी 82 सेंटीमीटर, पात्याची लांबी 70 सेंटीमीटर व मुठीची लांबी 12 सेंटीमीटर व पात्याची मधोमध रुंदी 4 सेंटीमीटर असलेल्या एकूण 41 तलवारी हस्तगत करण्यात आल्या। त्यांची किंमत 1,82,000 रुपये असल्याचे आरोपीने सांगितले। या तलवारीसह आरोपीच्या ताब्यातून काळ्या रंगाची पल्सर दुचाकी किमती 80,000 रुपये व 20,000 रुपयांचा एक भ्रमणध्वनी जप्त करण्यात आला। या कारवाईत एकूण 1,82,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला। आरोपीला पथकाने ताब्यात घेतले आहे। ही कारवाई निलेश तांबे, पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव, API सचिन पाटील, कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर व स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी संयुक्तरित्या केली आहे। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश जायभाये यांनी फिर्याद दिली। नांदुरा पोलिसांनी आरोपी शेख वसीम विरुद्ध भारतीय शस्त्र कायद्याच्या कलम 4, 7, 25 आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे।